आपण सगळं करूयात, तुम्ही काळजी करू नका. बरं मला सांगा, स्वयंपाकामध्ये काय मेन्यू हवाय आणि ते गिफ्ट काय द्यायचेत ना ते पण सांगा मला, म्हणजे आपण ते आणूयात तुमच्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, सजावट कशी हवी आहे त्याचे सॅम्पल फोटोज जर तुम्ही माझ्या नंबरवर पाठवले ना तर मग आपल्या दोघींनाही सोपं जाईल, कळेल नक्की काय करायचंय, हो की नाही? हो. तुमच्या मुलाचं नाव काय? रुद्र. ती कोड नाव आहे. आपण करूयात त्याचा वाढदिवस छान पद्धतीने साजरा करूयात. तुम्ही एक काम करता का, मला तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवते. हा चालेल. आनंदी कर्णिक. थँक्यू. मला वाटलं कोलते तुमच्या शेजारी राहतात म्हणून तुम्ही त्यांना सगळी तयारी करून दिली असेल आणि माझ्यासाठी प्रोफेशनली कराल की नाही हे काम असं वाटलेलं, पण खरंच थँक्यू. बाकी मी कळवते तुम्हाला. हो नक्की कळवा. ऐका ना आत्या ना, चहा घ्या ना. नको ताई, खरंच मला आता नोकरीला जायला उशीर होतोय, मी पुन्हा कधीतरी येईन. ठीक आहे चालेल, पण हे कळवा. हो हो नक्की. आई तुला एवढी मोठी सूट दिली त्याचा खरा अर्थ मला आत्ता लक्षात येतोय. म्हणजे काय? म्हणजे ती बाई आली, तिने तुला काम दिलं आणि तू काम घेतलं. आई अहो माझ्या आवडीचं काम आहे, त्या बाई मला पैसे पण देत आहे, चांगलंच आहे ना? काय चांगलंय? हे एवढी मोठी ऑर्डर घेताना साधं घरच्यांना विचारावं असं वाटलं नाही तुला? बरं तुम्ही कामाची काळजी करताय का? अजिबात काळजी करू नका, मी घरातली सगळी कामं संपवेन आणि तेही काम मी व्यवस्थित करेन, सगळं मी नीट सांभाळेन. आई काय झालं आई? मी सगळं सांभाळून घेईल. काय सांभाळलंस ग? तू काय सांभाळलंस? उलट आम्ही सांभाळलं तुला, आम्ही समजून घेतलंय तुला. आता आमच्या आनंदीला वेळ नाही बाबा, चला मग दुपारच्याच पोळ्या आम्ही रात्री खाऊया. खाल्ल्या बाई, आता आनंदी फार बिझी आहे तर स्टुडिओ मध्ये, मग जाऊ दे बाई, मग बाहेरूनच मागूया जेवण. मागवलं, खाल्लं मी ते बाहेरचं जेवण. एकदा तर काय, तुला एवढी मोठी ऑर्डर होती तर आम्ही दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, डोळ्यात तेल घालून आम्ही तुला मदत केली, आठवतंय का? हे सगळं आम्ही, तू आमची सून आहेस या भावनेनं केलं. पण तू सून म्हणून तुझी किती कर्तव्य केलीस? कर्तव्य करताना तू ठेवलीस का ही जाणीव? फक्त एक वारस हवा होता ग, नातू हवा होता. देऊ शकतेस? आणि तोच जर देऊ शकत नसेल तर मी का करू तुझं एवढं सगळं? एक लक्षात ठेव, आता यापुढे मी सांगेन तसं आणि मी सांगेन त्याच गोष्टी या घरात होती. चालू दे तुझं, आहे मी आतमध्ये. आलात तुम्ही? या बसा, पाणी आण. अगं ऐक आनंदी, पाणी लगेच नको, थांब जरा. आणते ना. आनंदी. हो. अगं तू कामात आहेस ना, ये बरं इकडे. करू दे रे, बायकोचं प्रेम आहे. एवढं झालं की मी चहा टाकते तुमच्यासाठी. नाही चहा वगैरे राहू दे, पण हे काय नवीन खूळ काढलंय? लोणी काढते. अच्छा, चांगलंय. नाही म्हणजे हे सगळे पदार्थ घरी बनवलेले चांगले असतात, मला मान्य आहे, पण कशाला कष्ट करून घेतेस तू? कष्ट काय त्यात? आता गावाकडे नाही का, घरीच लोणी, घरीच तूप, सवय मला. ठीक आहे, आलोच. देवा, माझ्या सुनेनं फार मनाला लावून घेतलंय रे. तिच्यावर लक्ष असू दे बाबा.
तिची तब्येत ना ठणठणीत कर रे, बरी नाही आहे तिची तब्येत. हे बघ, मला नातू द्यायचा तेव्हा तू देशीलच, मला खात्री आहे, तुझी कृपा आहे आमच्यावर. पण पोरीची तब्येत नीट राहू दे, तिला शक्ती येऊ दे बाबा. चहा नाही तर नाही, चॉकलेट तरी मला सोबत खाते. काय ग, काय झालं आई? कंबरला जगली. अरे मग दुखते का? असं काही नाही, थोडस थोडस. बर, आलं लक्षात. ठीक आहे, हरकत नाही. आता बरं वाटतंय ना? असं 2 उशा घेतल्या ना बरं वाटतं. हा बरं, ठीक आहे. हा चहा घे, अजून बरं वाटेल. आनंदीने नाही बनवलाय, मी बनवलाय. माझ्या हातचा पण नाही पिणार का? घे. नक्की? तर आनंदीच्या हातचा चहा तू ओळखणार नाहीस का? मी एवढी मोठी रिस्क घेईन का? आई, गालाला सूज आलीये का? कशा? हो का? म्हातारा माणूस दाडाचा किडल्या माझ्या. चहा पी पी. आणि कसा झालाय मला सांग. हा, कसा झालाय ग? ऐक ना, का करतो? तुला आठवतं ना मी लहानपणी? हो, येवी तेवी काढणार आपल्या माझ्या पाया पडून माफी मागायचं. आठवतंय सगळं. काय झालं आता? चुकलो मी. एवढी मोठी गोष्ट तुझ्यापासून मी लपवून ठेवली. आई आपल्या मुलांच्या चुका पदरात नाही घेणार, मग कोण घेणार? आणि मला माहिती आहे तुला आमची काळजी आहे, आपल्या कुटुंबाची काळजी आहे, मला कळतंय. आणि खरं तर जी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली ती गोष्टच मुळात तुझ्यासाठी किती महत्वाची आहे हे विसरलो मी. त्यासाठी माफ कर. आई खा. आई, कोलते काकून असं का सांगितलं तुम्ही की आनंदाची बातमी म्हणून? मग किती वेळ लोकांना थोपवायचं? सांग ना मला, किती वेळ लोकांना थोपवून धरायचं? तुला माहितीये माझ्या 2 चुलत बहिणी येऊ घातल्या आहेत, त्यांच्या 2 नातवंडांना घेऊन. मी सांगितलं नका येऊ ग बाई. काय त्या नातवंडांना बघून तुला वाईट वाटायला नको ना, मला बाळणे म्हणून. म्हणून तर सत्य काय ते सगळ्यांनाच माहितीये. नाही, मी पण स्वीकारलंय. नाही वाईट वाटणार मला. बोलवा तुम्ही तुमच्या बहिणींना. मग कोलत्यांसारखं माझ्या बहिणींनी पण मला विचारलं, काय ग सुलक्षणा, काय झालं तुझ्या नातवंडांचं? होतंय की नाही, देते की नाही सून गोड बातमी? काय सांगू त्यांना? काय सांगायचं? ही लोक बोलतात, त्यांना मी कशी उत्तरं देऊ सांग? तरी मी आपलं काहीतरी आपलं माझ्या परीने सांगत राहते की काय आहे बाबा, त्यांचं काय ते फॅमिली प्लॅनिंग सुरू आहे, आता सध्या काही त्यांचा विचार नाही, असं मी सांगते. पण किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष होतील तेव्हा कळेल ना लोकांना काहीतरी घोळ आहे म्हणून. पण लोक हाच विचार करणारच नाही की माझ्या राघव मध्ये काही दोष आहे, कारण राघवाला आहे चिंगी. म्हणजे दोष कोणाकडे जातोय? तुझ्याकडे. काय करायचं? हे जे मी बोलते हे तुला असंच वाटतं ना आपली सच काय बोलते ते बोलते, त्याला अर्थ आहे. माझ्या राघवला कळला तो अर्थ, म्हणून आलेला सकाळी मला सॉरी म्हणायला. तू ठरव तुझं काय करायचं ते. आई, काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? आता तुला ऐकू आला का आवाज? केव्हाची मी बोंबलतीये? ते कामात आहे ना मी, लक्षात नव्हतं माझं. काय हवंय पण? अगं मला चॉकलेट हवंय ग. तिथेच असेल चॉकलेटच्या डब्यात. मार जोक मार. अगं चॉकलेटचा डबा दिसत आहे म्हणून बोलते ना मी तुझ्याशी.
कुठे ठेवलास तू? अहो आई, तुमच्या चॉकलेटच्या डब्याला हात लावलेला आवडतं का तुम्हाला? मी नाही हात लावलाय, तुम्हालाच माहिती असेल. अगं फ्रीज मध्ये पण नाहीये ग. असतील, फ्रीज मध्येच असतील. नाही ग, नाही दिसत आहे ग मला चॉकलेट. मला एकही चॉकलेट सापडत नाहीये. काय करू मी, काय करू? मला चॉकलेट हवंय. माझ्या रक्तातले चॉकलेट कमी होत चाललंय. केबामध्ये चिंकीने खाल्लं की काय? माझ्या रक्तातलं चॉकलेट कमी. अगं आनंदी, आनंदी सापडलं का? तू तू बदला घेते ना? तू बदला घेतेस की नाही? तूच तो चॉकलेटचा डबा लपून ठेवलाय. मी नाही लपवलाय आई डबा. अजूनही चॉकलेट खाता ना तुम्ही? त्यांना कळलं ना तर चिडतील तुमच्यावर. बरोबर आहे तुझं. यांना अजिबात चॉकलेट द्यायचं नाहीये. मी घाबरते त्याला. तो माझी आई आहे का मी त्याची आई आहे? तो ओरडणार आणि मी घाबरणार. अरे वा, नाही नाही, मला चॉकलेट हवंय. चॉकलेट मिळणार नाही. कुठे ठेवलाय चॉकलेटचा डबा? मी नाही सांगणार. अरे आनंदी, मला सांग, दे ना मला चॉकलेट, दे ना माझी आई. मला चॉकलेट कमी होते, म्हणजे रक्तातून ना चॉकलेट कमी होतंय. मला लागतंय चॉकलेट, हवंय मला. त्रास होतोय का? हो. ठीक आहे, देते. मग फ्रीज मध्ये नाहीये, बघितलं मी. आहे. बाई, ही पद्धत आहे का तुझी चॉकलेट लपवण्याची? हा, चिंगी पण खाते ना. तुम्ही पण खाता. फ्रीज मध्ये लपवून ठेवते. 2च मिळणार. 2च? ठीक आहे, आता या 2वर भागवतेय. पण मला चॉकलेट हवंय. माझं चॉकलेट. आई, सोनबाई, मी सांगते तसाच होईल. ऐको आई, आई, खाली उतरता नाही येणार मला. चूल खूप हलतोय, पकडावा लागेल. आई, नाही नाही, आई, आई, हो आई. आनंदी, आनंदी, अगदी सावध स्वतःला. काय करतेस तू? ये पकड हात. उतर खाली, उतर. थँक्यू. कमाल आहे तुझी. ठीक आहे. सुलक्षणाताई, अहो तुम्हाला दिसत नाही का? आनंदी आता पडली असती. काय चाललंय तुमचं? लक्ष कुठे आहे? एवढ्या मोठ्याने ओरडते ती. टीव्हीचा आवाज मोठा होता ना, मला ऐकू नाही आलं. मी वरती दही आणायला गेलो नव्हतो का? मी वरती बघायला गेलो होतो की कर्णिकांच्या घरात वातावरण कसं आहे. आता काय झालंय? काय ना मालती, मला थोडासा संशय येतोय की सुलक्षणाताई आनंदीला त्रास देत आहेत आणि तेच बघायला गेलो होतो मी. काय काहीतरी बोलताय तुम्ही? काहीतरीच तुमचं. आता त्या आनंदीवर थोड्याशा चिडल्या आहेत, त्यामुळे तिच्याशी त्या आबोला धरतील, कटकट करतील, पण त्रास नाही हो देणार त्या. नाही 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 नाही, त्या आनंदीला त्रास देतायत. माझा संशय खरा ठरलाय. काय ना, मी जेव्हा गेलो ना तेव्हा आनंदी स्टुलावर उभं राहून
वरती झळमट साफ करत होती. अहो आता दिवाळी जवळ आली तर ती साफसफाई करणार ना. नाही ना, अगं पण ती स्टुलावरनं पडणार होती, मी गेलो म्हणून ती वाचली. तिचा तोल गेला होता आणि ती मोठमोठ्यानं सुलक्षणाताईंच्या नावानं ओरडत होती. पण सुलक्षणाताईनं तिच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला होता आणि त्यांनी मुद्दाम लक्ष नाही दिलं असं मला वाटतंय. त्या आनंदीला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, पण असा त्रास देत आहेत की कुणाला कळू नये की त्यांनी त्रास दिलाय. अरे बापरे, मग आता काय करायचं आपण? काहीतरी मार्ग हा शोधायलाच हवा. म्हणजे पोरीला या सगळ्यातून वाचवायला हवं. नाहीतर मग सुलक्षणाताईंना तरी खुश करायला हवं. काय ना, आपली पोरगी हे सगळं सहन करेल पण आपल्याला कधीही काही सांगणार नाही. आणि म्हणून तिला यातून वाचवायला हवं. आपल्याला काहीतरी करायला हवं. आई, झालं माझं चित्र. हो बघू. तुझं बघू. अरे वा. आई, माझं चित्र तुझ्या चित्रापेक्षा छान नाही झालंय. चिंगी, आई, किती छान दिसतंय चित्र. हो की नाही? थँक्यू. काय त्या पोरीला घेऊन बसलीये मगापासून? कौतुक नुसती. घरातली कामं करायला नको म्हणून असं चाललंय त्यांचं. आता ही बाई गप्प बसते का? हिच चित्र बनवता. चिंगी, एक काम कर, आजीला दाखवणे. हा, खुश होईल ती. जा. आजी, हे बघ, मी आपल्या फॅमिलीचं चित्र काढलंय. ह्याच्यामध्ये तू आहेस, मी आहे आणि आई बाबा पण आहेत. आपली अख्खी फॅमिली आहे. हे बघ, चमकतंय ना एकदम. आणि हे बघ, मला आईने साडी नेसवली. चित्र छान आहे. आपलं कुटुंब दिसतंय यात. आता हे एवढंच कुटुंब राहणार आपलं. मला वाटलं होतं तुझ्या आईला बाळ होईल, पण ती आहे वांज. काय करणार? आई, आवडलं का आजीला चित्र? वांज म्हणजे काय ग? बाबा, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची? नाही, तसं काही झालेलं नाहीये. पण मी खूप विचार करून निर्णय घेतलाय आणि मला तो तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. हो, मालती, मी विचार केलेला आहे. बाबा, काही सिरियस आहे का? नाही, तसं काही सिरियस नाहीये रे. नाही, वाईट वाटून घेऊ नकोस. पण आम्ही तुझ्यावर आमच्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय आणि तुलाही माहिती आहे. पण ना, काही काही निर्णय हे परिस्थिती बघून घ्यावे लागतात. का? दिलेलं भांडवल परत घेताय की काय? परत घ्यायचं होतं तर मग भांडवल दिलंच कशाला? नाही नाही नाही, मी भांडवल परत घेत नाहीये. राघव आणि मी बिझनेस पार्टनर आहोत आणि कायम राहणार आहोत. आई, थांब, त्यांना बोलू दे. बोला तुम्ही बाबा. इथे मलाच बोलता येत नाहीये. तर मी म्हणत होतो की परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात. पण सध्याची परिस्थिती काही बरी दिसत नाहीये. आता रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रमाला घरात त्रास होत होता, पण आम्ही तिला काही सपोर्ट करू शकलो नाही. याची खंत मला आयुष्यभर टोचत राहणार आहे. पण आनंदीच्या बाबतीत मात्र तो प्रॉब्लेम आम्ही होऊ देणार नाही. बाबा, असं का म्हणताय तुम्ही? आनंदीला घरात त्रास नाही होत आहे. नाही नाही नाही, मला तसं काहीही म्हणायचं नाहीये. म्हणजे तुमच्या घरात काय चालू आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला त्याच्यात अजिबात पडायचं नाहीये. पण आम्हाला आमच्या मुलीला जास्तीत जास्त पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही गेल्यानंतर
आमचं हे राहतं घर तिच्या नावावर करायचा निर्णय आम्ही दोघांनी घेतलाय. हो, आमची वारस, आमची मुलगी आनंदी असेल. बाबा, खूप मोठा निर्णय हा. म्हणजे नका तुम्ही आनंदीची काळजी करू. मी आनंदीला कधी काहीच कमी पडू देणार नाहीये. हो, त्याबद्दल मला खात्री आहे. तू आणि तुझं कुटुंब, तुम्ही आनंदी सोबत आहातच. बाबा, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची? नाही, तसं काही झालेलं नाहीये, पण मी खूप विचार करून निर्णय घेतलाय आणि मला तो तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. हो, मालती, मी विचार केलेला आहे. बाबा, काही सिरियस आहे का? नाही, तसं काही सिरियस नाहीये रे. नाही, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आम्ही तुझ्यावर आमच्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय आणि तुलाही माहिती आहे. पण ना, काही काही निर्णय हे परिस्थिती बघून घ्यावे लागतात. का दिलेलं भांडवल परत घेताय की काय? परत घ्यायचं होतं तर मग भांडवल दिलंच कशाला? नाही नाही नाही, मी भांडवल परत घेत नाहीये. राघव आणि मी बिझनेस पार्टनर आहोत आणि कायम राहणार आहोत. आई थांब, त्यांना बोलू दे. बोला तुम्ही बाबा. इथे मलाच बोलता येत नाहीये. तर मी म्हणत होतो की परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात. पण सध्याची परिस्थिती काही बरी दिसत नाहीये. आता रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रमाला घरात त्रास होत होता, पण आम्ही तिला काही सपोर्ट करू शकलो नाही. याची खंत मला आयुष्यभर टोचत राहणार आहे. पण आनंदीच्या बाबतीत मात्र तो प्रॉब्लेम आम्ही होऊ देणार नाही. बाबा, असं का म्हणताय तुम्ही? आनंदीला घरात त्रास नाही होत आहे. नाही नाही नाही, मला तसं काहीही म्हणायचं नाहीये. म्हणजे तुमच्या घरात काय चालू आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला त्याच्यात अजिबात पडायचं नाहीये. पण आम्हाला आमच्या मुलीला जास्तीत जास्त पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही गेल्यानंतर आमचं हे राहतं घर तिच्या नावावर करायचा निर्णय आम्ही दोघांनी घेतलाय. हो, आमची वारस, आमची मुलगी आनंदी असेल. बाबा, खूप मोठा निर्णय हा. म्हणजे नका तुम्ही आनंदीची काळजी करू. मी आनंदीला कधी काहीच कमी पडू देणार नाहीये. हो, त्याबद्दल मला खात्री आहे. तू आणि तुझं कुटुंब, तुम्ही आनंदी सोबत आहातच. पण आम्हालाही आमच्या मुलीसाठी काहीतरी करावंसं वाटलं. म्हणजे पुढे मागे तिला गरज पडलीच तर या घरातली माणसंच नाही तर हे घर सुद्धा तिच्यासाठी कायम आहे याची जाणीव तिला व्हायला हवी. बरोबर. आणि कदाचित आनंदी रिकाम्या हाताने सासरी आली हे जे काही लोकांचं मत आहे ना ते सुद्धा बदले. म्हणजे आनंदी नातू देऊ शकले नाही पण घर मात्र घेऊन आली असं दाखवायचंय का बाबा? नमस्कार, मी सुलक्षणा कर्णिक. हे येतंय मला बोलता. मग मला काय झालंय? अचानक बोलता बोलता म्हणजे बोलतीच का बंद होते? मी महत्वाचं बोलतानाच बंद होते. बाई, आनंदी बद्दल काही बोलताना बंद होतंय का? हा, मग आनंदी तू कुठे उगाच परत बंद व्हायचे का? असं होतंय मला काही कळत नाहीये.
सुलक्षणा कर्णिक, सुलक्षणा माधव कर्णिक राहणार. बाकी सगळं येतंय बाई, पण मला माझं मध्येच बोलणं का बंद होतं मला कळत नाही. तेव्हा मला हे असं नको बाबा, माझं बोलण्यावरच तर माझं सगळं आहे. तू माझं तोंडच बंद करशील तर मी कुठे जाऊ मला सांग. एक तेच मनोरंजनाचं साधन आहे माझं बोलणं, आणि ते तू बंद करतो आणि ऐनवेळी बंद करतो. मग मी काय करायचं सांग मला. आज मी इतकी खुश आहे की इतकी खुश मी कधीच नव्हते. सुलक्षणाबाईंची बोलतीच बंद करून टाकली. खरं तर ना माझ्या वेळेलाच त्यांची बोलती बंद करून टाकायला पाहिजे होती. आनंदीला बोलताय काय? आनंदीला बोलताय? बोला बोला, तुमची बोलती ना मी कायमची बंद करून टाकेन. मग सगळं कर्णिक कुटुंब सुखी होऊन जाईल. फ्रीडम ऑफ स्पीच. तुम्ही आता काय केलंय मी? फ्रीडम ऑफ स्पीच. कुणालाही कुठेही केव्हाही कसंही बोलण्याचा माणसाला मोठा अधिकार आहे, आणि नेमका तोच त्या गमावून बसल्या. कोण? आपल्या सासूबाई. का बरे त्यामध्येच बोलताना अडखळत असतील? तुम्ही काही केलं नाही? अहो ते काय फ्रीडम ऑफ स्पीच नाहीये. स्वातंत्र्याचा गैरफायदा आहे तो. उचलली जीभ, लावली टाळ्याला. काही बोलतात हो त्या. तो त्यांचा स्वभाव आहे, म्हणून काही तुम्ही त्यांना बोलण्यापासून नाही अडवू शकत. चित्रगुप्त महाराज ते नाही नाही, मला काही ऐकायचं नाही. आनंदी, आई तुझ्या हातचा नाश्ता मागते. हो. म्हणजे तिचा तुझ्यावरचा राग पूर्ण गेलाय वाटतं. तू जा ना, तिला नाश्ता दे ना. हो देणार ना, पण इतक्यात नाही. का? अगं आई नाश्ता मागते ना. तू नाही बनवत, मी बनवून देतो. थांब. बसा तुम्ही. हे बघा, आईंची गोळ्या घेण्याची वेळ 9 आहे. अजून 8 वाजले नाहीत. आणि मला सांगा, वर्षभरापासून आईंच्या गोळ्या, औषधं, चहा, नाश्ता वेळेवर देते की नाही मी? हो. त्यात कधी कमी पडले मी? नाही आनंदी, असं कधी कोणीच म्हणू शकत नाही. हा ठीक आहे. यापुढे तुम्ही यात पडायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या आई बरोबर वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जरूर घालवा, पण आनंदी आईचा चहा नाश्ता वेळेवर देत नाहीये म्हणून तुम्ही बनवाल असं अजिबात करायचं नाही. आनंदी, असं काय झालं आज अचानक? असं का बोलतेस? म्हणजे माझी आनंदी अशी नाहीये. माहितीये, पण लवकरच कळेल तुम्हाला. पण यात पडायचं नाही हा तुम्ही. आणि दिवसाची सुरुवात आपण सगळ्यांनी छान करायची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कधी देशील ग नाश्ता? अगं पोटात खड्डा पडायला लागलाय मला. अगे आनंदी, किती वेळ? माझ्या औषधांची वेळ आहे, कळत नाही का तुला? किती वेळ झाला सांग मला. काय? मला सांगा तुम्ही, मी या घरात येण्याच्या आधी तुम्ही सगळेजण किती वाजता उठायचे? 10 वाजता. खूप उशिरा. मी आल्यानंतर इथे सगळं सुरळीत सुरू झालं की नाही? कोण म्हणाल तुला असं? मी नाही म्हणाले, बरोबर वर्षाताई म्हणत होत्या मला काय माहिती. तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय, खाऊन घ्या. हा येते. आणि 9 वाजता गोळ्या घ्यायच्या असतात तुम्हाला. 8:30 वाजता नाही, 8:30 वाजले. अर्धा तास आधी नाश्ता दिलाय मी तुम्हाला. खाऊन घ्या चला. हा देतो, चहा घेऊन जा. चहा नकोय मला, नाश्ता घेते तुझ्या हातचा. कारण नाश्ता देणं सुनेचं कर्तव्य असतं. हा, चहा देणं पण सुनेचं कर्तव्य असतं. संपलं ते आता. नीट बसा, खाऊन घ्या. नकोय मला चहा, मी नाही घेणार आहे. जा. ते नाही देणार आहे तुम्हाला चहा. का नाही देणार?
माझा मुलगा मला चहा का देणार नाही? का नाही देणार? मी त्यांना सांगितलं आमच्या दोघींमध्ये लुडबुड करायची नाही. या घरात चहा मीच बनवणार. प्यायचं असेल तर प्या, नाहीतर राहू द्या. कुणाला धमकी देते? मला काही नकोय तुझ्या चहाचा. चहा अडत नाही माझं तुझ्या हातच्या चहाने. नकोय मला चहा. चहाची धमकी देते मला. चहा नाही देत म्हणते. मला नको ते तुझ्या हातचा चहा. चहा मला कोण काय चाललीये बोंबा बोंब सकाळी सकाळी? हा काय चाललीये? राघवा, चित्रगुप्त महाराजांनी सांगितलंय म्हणून, नाहीतर तुमचं तोंडच बंद केलं असतं. काय काय गंमत? मी गंमत करते आई. गंमत? मग गमतीचा विषय आहे. आता या घरात मी गमतीचा विषय झाले. चित्रगुप्त महाराजांबद्दल मी ऐकलं नाही ना. परत गुन्हा, परत शिक्षा, परत गुन्हा, परत शिक्षा, शिक्षा गुन्हा. आई रडू नका, खरंच गंमत करा. चहा घ्या. हे बघा, या घरात चहा प्यायचा असेल तर तो माझ्या हातचा प्यायचा, नाही तर स्वतःहून बनवायचा. प्या. चला. वाव, आनंदी, काय होतंय तुला? काय सडेतोड उत्तर दिलेस तू? तूच आहेस ना? हा, दे अशीच उत्तर दे. प्या. हा. आनंदी, कशाला दिला यांना चहा? काय बाई आहे? आता तुझंच काम वाढवून ठेवलं. चहा सांडलाय, कप फुटलाय, सगळं आवरून घे. एक पण कपचा दिसला नाही पाहिजे. उठ, साफ कर. काय म्हणालात? उठ, साफ कर. तेच, उठा, साफ करा. उठायचं तुम्हीच. आनंदी, बायको, कसा असतोस तू? आबा, तुम्ही? हो, आलेत आबा. मला अक्कल शिकवत होतीस ना. आता बघूया बापाला कशी वाचवते ते. म्हणजे माझ्या चुकीची शिक्षा खरंच आनंदीला मिळणार? आबा, असे कसे अचानक इलास? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना घरी, गावाक? ताई माई टग्या? गावाकडे सगळा ठीक आहे पोरी, तू काय काळजी करू नको. मी तुका भेटाक म्हणा नेलंय. तुझी तब्येत कशी आहे ती सांग आधी. तुमका सांगितलं ना मी, सगळं ठीक आहे आबा. फोनवर त्या दिवशी बोलले ना मी. असं का विचारताय अचानक? आबा, आलात खूप बरं वाटलं, पण आधीच कळवलं असतं तर मी सुट्टी घेतली असती ना. मी बोलवलंय त्यांना. मग तू सांगितलं नाही साई? नाही सांगितलं. अरे सांगितलं असतं तर तू म्हणाला असता कशाला बोलवते, उगाच त्यांना त्रास. पण मला बाई असं वाटलं की बोलवावं.
काय आहे, आनंदीची मानसिक स्थिती बरोबर नव्हती ना, तर मला असं वाटलं की जरा बाबांना भेटून तिला बरं वाटेल, मन मोकळं होईल तिचं, तिला जरा आधार मिळेल. कसलं काय मला काय माहिती, आबाई आईच्या 2 तास आधी चुरू बोलायला लागेल म्हणून माझी सून. आई आबा खरंच म्हणजे आनंदीची तब्येत आता बरी आहे, व्यवस्थित आहे. आणि आई सुद्धा आता जे बोलते ते काळजीपोटीच बोलते. पण ठीक आहे, चालू द्या. लेकीशी गप्पा मारा छान, हा तिलाही बरं वाटेल. आणि मी ऑफिसला जातो, मी लवकरात लवकर येईन. हा आनंदी, येतो मी. मी घरी जाते. अगं आता तू घरी गेलीस तर पुन्हा ऑफिसला दांडी होईल. असं करू नकोस ग, दिवाळी जवळ आली. दिवाळीत पुन्हा सुट्टी नाही मिळणार. नंदू, अरे मला त्रास होत असताना तू मला ऑफिसला जायला सांगतोय. मला माहितीये वर्षा, तुला आहे ना कामाचा खूप कंटाळा आहे. पण असं करू नकोस ना ग, जा ना ऑफिसला. आपली पहिलीच दिवाळी आहे. नंदू, तुला काय वाटतंय की मी नाटकं करतेय? अरे माझ्या आईला वाटेल ते बोलतोस, आता माझ्याशी असं वागतोयस. काय चाललंय तुझं? तुझं नक्की प्रेम आहे ना माझ्यावर? कशाला लग्न केलंस रे माझ्याशी? आता हे एवढं सगळं बोलत असताना तुला मळमळत नाहीये? दादा दादा, तुम्ही थांबवाच आता रिक्षा. जा बाई जा, पण घरी जाऊन आरामच कर, नाहीतर वर जाऊन आईशी गप्पा मारत बसशील. मला नको सांगूस तू मी काय करायचं ते, मला कळतं. आणि तू निघ, नाही तर परत म्हणशील माझ्यामुळे तुला उशीर झाला. जा. चला. नंदू गेला. बाय तू नको वाईट वाटण घेऊ. तुझ्या औषिक पण सांगितलं होता डॉक्टरांनी त्यावेळेस की तुका मूल होणार नाही म्हणा. पण त्याच्यानंतर ती का 3 पोरा झालीच ना, तुम्ही झालासच ना. काय ना हे अशा गोष्टी आहेत ना, ते खूप लावून घ्यायचे नाही म्हणा, कळला? नाही आबा परब, ती सोडून बाकी सगळ्यांनी मनाला लावून घेतलंय. ती मस्त आहे. आता तुम्ही येण्याच्या 2 मिनिटं आधी मला म्हणत होती नाही देत तुम्हाला ना, तू काय करायचं करा, जा. असं बोलली हो की नाही ग? बोललीस की नाही? काय हो वर्षाताई, काय होतंय? काय झालं? कामाला जाणार होतात ना? कसं काय झालं? मला खूप मळमळल्यासारखं होतंय. वर्षाताई पाणी आणू का? नको ग बाई, इथे मला सगळं बाहेर येईल असं वाटतंय. तू पाणी कुठे देतेस मला? आणि तो नंदू शहाणा मला म्हणतो कसं की मी नाटकं करतेय. हे बघ, हे असं होतंय मला. आता कधी काही होऊ शकत नाही का कुणाला? दिवसभर मी इतकी राबते, घर एकटी सांभाळते, स्वयंपाक एकटी करते, तरी त्याला काही पडलेलं नाही माझी. काही नाही, मी ना परत जाणारच नाही घरी. मी कायमची इथे राहायला आली आहे, कळलं? मी इथेच राहणार आहे माहेरी. काय काय म्हणालीस? वाटतं का काही बोलायला? वाटतं का? मी ना आजकालच्या मुली फार मुजोर झालेल्या, तुम्हाला काही कशाचं वाटत नाही. अगे लग्न झालं म्हणजे फक्त नवरा आपला नसतो. नवऱ्याचं घर, नवऱ्याची आई, बाबा, नणन हे सगळे आपले असतात. त्यांना घेऊन संसार करायचा असतो. आई आई गप्प बस ना गं जरा. मला इथे कसं तरी होतंय. तू काय बडबड करतेयस? मी काय म्हणते वर्षाताई, तुम्ही आईच्या खोलीत जाऊन पडता का? जरा बरं वाटेल. हो, आतच जाते मी पडायला. इथे बडबड कोण ऐकणार? काय वर्षा म्हणजे ना. चला आता नवऱ्यावरती एवढा हक्क दाखवायला लागली पोरगी. आपल्या कष्टाची किंमत कळली म्हणजे त्यांचा संसार नीट चाललाय असं समजायचं. नाही, तिच्या संसाराचं मला अजिबात टेन्शन नाही. आबा परब छान चाललंय. टेन्शन मला ह्यांच्या संसाराचं आहे. आबा तसं काही नाही, हा सगळं ठीक. हा काय ठीक आहे? काय ठीक आहे? आबा परब 1 मिनिट, मला तुम्हाला एक वस्तू दाखवायची. थांबा जरा.
अक्कल आहे? आई काय काय करतेस काय तुला अक्कल आहे का? काय काय आबांसमोर बोलत होतीस तू बडबडत काय बोलले मी? नवऱ्याला? अरे अक्कल आहे का थोडीशी तुला? मी खरं त्या माणसाला त्याचा पाण उतारा करायसाठी बोलवलं होतं आणि तू त्याच्याच समोर स्वतःच्याच नवऱ्याला शिव्या घाल. म्हणजे काय वाटलं असेल त्यांना? काय किंमत राहिली तुझी आणि तुझ्या नवऱ्याची त्या माणसासमोर? म्हणजे नंदू बोलत होता ते बरोबर आहे. आई तू मुद्दाम बोलवलंस आबांना आनंदीला त्रास देण्यासाठी. खरं सांगा आई. असं म्हणाला नंद्या? आई असं म्हणाले नंदकुमार राव? त्यांना काय माहितीये मी कशासाठी बोलवलं ते? आई तू हे करू नकोस. तू चुकतेस, मी सांगतेय तुला. मी काही चुकत बिकत नाहीये. मी चुकते ते दिसतंय का तुला? आनंदी चुकते ते नाही दिसत आहे तुला? आई ऐक ना, माझं डोकं दुखतंय, मला कसं तरी होतंय. झोप. मी तुझ्याशी बोलायला आलेले नाही, मी माझं काम करायला आले. हो गं बाई, झोपते. हो गं बाई. लेक तसा आणि लेक अशी, काय करायचं आईने? बसा झोपा. आई परत आलीस तू. अगं मला झोपू दे ना शांतपणे. वर्षाताई मी आहे, लिंबू पाणी आणलंय तुमच्यासाठी, घ्या. आनंदी हा. बरं वाटेल आता. आई आजोबांनी खडखडे लाडू आणले असतील ना? आणले असतील बाळा, पण आता विचारू नकोस, ते बोलतायत ना बाहेर. नाही मी आत्ताच विचारणार. नको. आजोबा चिंगी बाळा, आजोबा बोलतायत बाळा ते. चिंगी ये चिंगी बाळा. बस. तुम्ही माझ्यासाठी खडखडे लाडू आणलेत ना? खडखडे लाडू वाली लाडू मी आणले नाही लाडू तर मला तुम्ही घरात घेणार नाही ना? आमच्या अख्ख्या गावात सगळ्यांना माहिती झालंय की चिंगीला खडखडे लाडू आवडतात. मी इकडे यायला निघालो ना मुंबईला की ते दुकानदार काका घरी येतात, लाडू देतात आणि सांगतात हे तुमच्या नातीला नेऊन द्या. थांब देतो तुला चिंगीचे खडखडे लाडू. अरे वा, मी आजीच्या रूम मध्ये जाऊन बसते. सावकाश. बघितलंस राघवा, आजोबा किती लाड करतात ते नातीचे. आता काय ग बाई, करणारच ना लाड. एकुलती एक नात आहे त्यांची, दुसरा नातू होण्याची काही शक्यताच नाहीये. ही आयती मिळाली आहे नात तर तिचं लाड होणारच, साहजिक आहे. खा जिलबी खा. काय ना वर्षा, मला माहित होतं की तू माझ्यावर एक दिवसापेक्षा जास्त काळ रागवूच शकत नाहीस. तू येणार परत, माहित होतं मला. वर्षा वर्षा प्लीज खाऊन घे ना, सोड ना राग. हे बघ नंदू, मी रागावले नाहीये, पण तू जे काही बोललायस ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि आता खरं तर मी एका वेगळ्याच टेन्शन मध्ये. टेन्शन मध्ये? कसलं टेन्शन? नंदू नंदू हे बघ, हे सगळं कसं झालं, काय झालं मला माहिती नाही. म्हणजे आपण व्यवस्थित काळजी घेतली होती, आपल्या प्लॅनिंग मध्ये हे नव्हतं, पण मला खरंच कळत नाही हे सगळं. एक मिनिट, शांत राहा, शांत राहा. नक्की काय झालंय आणि हे तू कशाबद्दल बोलतेस? ते वर्षा एका जागी उभी राहा. वर्षा नक्की सांग मला काय झालंय. नंदू मी प्रेग्नेंट आहे, आपल्याला बाळ होणार आहे. या येऊ. आपल्याला बाळ होणार आहे. तू बरोबर बोलतोयस नंदू. इतकी मोठी आनंदाची बातमी आपण सगळ्यात आधी दादा आणि आनंदीला सांगायला हवी. हे पण आपल्याला बाळ होणार आहे म्हटल्यावर
आनंदीला वाईट नाही ना वाटणार? आता वर्षा, कसं आहे की आज त्यांना जर का आपण सांगितलं नाही तरी उद्या कळणारच नाही का त्यांना. आता हेच बघ ना, उद्या तुझं पोट दिसायला लागल्यानंतर कसं लपवून ठेवणार आपण त्यांच्यापासून? हा, अरे पण आणि नंदू, कसं आहे ना की उलट त्यांना नंतर कळलं आणि आपण त्यांना सांगितलं नाही म्हणून त्यांना जास्त वाईट वाटेल, हो की नाही? आपली माणसं आहेत ती. आणि आता आपल्या घरातल्या माणसांपासून किती दिवस लपवणार आहोत आपण हे सगळं? तसेही तुझा चेहरा बघितल्यानंतर त्यांना कळणारच आहे की तुला बाळ होणार आहे म्हणून. अरे पण त्याला अजून खूप महिने आहेत ना नंदू. हे बघ कसं आहे की तोपर्यंत आपण काहीतरी डिसिजन घेऊ आणि काही महिने इकडनं लांब राहायला जाऊ. अगं तू अगं वेडी आहेस का तू? असं कसं लांब निघून जाणार? तुला माहित नाहीये की अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाची आपल्याला जास्त गरज असते. हे बघ, प्रेग्नन्सी खूप सोपी गोष्ट नाहीये ती. कसं आहे की अख्खं घर मिळून एक मूल वाढवत असतं, नाही का? मी काय म्हणतो, तुझ्या पोटात बाळ आहे आणि तू प्रेग्नंट आहेस हे आपण सगळ्यांना सांगूया ना प्लीज. म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? तुला बाळ होणार आहे? ह्या कळलं हिला. चिंगीने सांगायच्या आत आपण सगळ्यांना सांगूया का? तू जरा थांब रे नंदू. चिगो, इकडे इकडे तुला एक गंमत सांगते. ये ये, बस इथे. हे बघ, आता तुला हे कळलंय बरोबर, पण हे आपल्या तिघांचं सिक्रेट आहे. हे कुणाला सांगायचं नाही. आईला, बाबाला, आजीला, कुणाला नाही सांगायचं. ओके? का सिक्रेट का? नंदू काका बोलतोय तर बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांची मदत लागणार आहे आपल्या बाळाची काळजी घ्यायला. आपल्या? हे आपलं कधी झालं? हा, अगं आतू, तुझं बाळ म्हणजेच आपलं बाळ, हो की नाही नंदू काका? करेक्ट आहे. तुला सांगतो, आपण आपल्या बाळाशी आहे ना खूप खेळायचं. हो, मी त्याला माझ्या सायकलवर डबल सीट बसवणार आहे. त्यासाठी खूप वेळ आहे. आधी ते बाळ पाळण्यात असणार आहे. हो, पण तेव्हा पण मी त्याच्यासोबत खूप खेळणार तू आहे. एकटी नाही, मी पण खेळणार त्याच्यात. काय चाललंय तुमच्या दोघांचं? बाळाला यायला अजून खूप वेळ आहे. चिंगी, आता तू आधी खाली जा खेळायला. इकडे. आतूनी काय सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. आपलं सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड गर्ल. आनंदी, सगळं ठीक चालू आहे ना पोरा? म्हणजे तुझा संसार बरोबर आहे ना? माका सांग, हे कळल्यावर राघवरावका खूप वाईट वाटलं काय? तुझ्यावर चिडले आहेत काय? आबा, सगळं ठीक चालू हा. मग सुलक्षणाताई राघवरावांसाठी मुलगी कित्याक बघतात? राघवरावांका या माहिती असा काय? त्यांचं होकारा की काय या सगळ्याक? आबा, काय झालं? काय नाही, कसलो विचार करतास? काय नाही. माका याक सांग, ह्या कळल्यावर तुझ्यात आणि राघवरावांच्यात काय वाद झालो काय? नाही आबा, ते माझी काळजी घेतात, माका समजून घेतात. तुमका माहिती आहे आबा, उलट ही गोष्ट कळल्यावर आमच्या दोघांमधला नाता अजून घट्ट झाला. तुम्ही काळजी करू नका. हा, असोच सांभाळून संसार करा. याक लक्षात ठेव पोरा, किती काय झाला ना तरी तुमच्यातलं प्रेम कमी होऊ देऊ नको. हा, कळता ना तुका? शिपाई माझे आबा, चिंगी खालीच असा, ते का घेऊन येत आहे. हा, जेवणाची वेळ झाली. हा, येत आहे आबा. मावशी, चहा. आई चिंगीला घेऊन येते. आलेच मावशी. त्या हा चहा आलेच मी.
वर्षा सावकाश सावकाश. अरे सावकाश काय, आतापासून एवढी काळजी घ्यायची गरज नाही. अगं, असं कसं पहिल्यांदाच आपण आई बाबा होणार आहोत, काळजी वाटणारच नाही का? सेफ आहे, खेळतायत मुलं. अरे ते पकडापकडी थोडी ना खेळतायत, ते बघ लपाछपी खेळतायत ते. अगं हो, पण मी काय म्हणतो, खेळू देत त्यांना, पण खेळताना त्यांचा धक्का लागला तर करायचं काय? नंदू, आणि तू जरा ना कंट्रोल कर स्वतःवर, हे असे वगैरे हात करू नकोस. कोणाला कळलं नाही पाहिजे मी प्रेग्नंट आहे ते. बरं मी राहतो, पण तू स्वतःची काळजी घे. अरे बाबा, आता लहान मुलं खेळतात बघ. बघून चाला ना. ए, आलो मी. बघितलं हे असं धक्का लागला ना त्याचा. काही नाही लागला धक्का बिक्का. तुला एक सांगू का, म्हणजे हे खेळताना बघून मला असं वाटतं की आपलं बाळ सुद्धा या मुलासोबत खेळलं नाही का? नंदू, अरे ही मुलं मोठी होतील, आपलं बाळ खेळायला लागेपर्यंत साधारण 8वी 9वीत वगैरे जातील, हो ना? हा, मग दादा दीदी म्हणून खेळतील. बरोबर. ही पण आपल्या घरात आहे ना एक हक्काची दीदी, चिंगी दीदी. चिंगी, ए बाबा तू सांभाळ. नंदू, इकडे चिंगी कुठे आहे? किती वाजता तुला? चिंगी, चल चल वर, भूक नाही का लागलीये तुला? कधीपासून वाट बघते तुझी. चल. हा, काय चाललंय तुझं? अगं आई, मी लपलीये? खेळताय का तुम्ही? बरं ऐका, हा डाव झाला की सगळ्यांनी वर जायचं, जेवण करायचं, मग यायचं खेळायला. हा आई तू ना यायचा हा डाव झाल्यावर. नंदू दादा, काय करता इथे? अगं ते तू म्हणालीस ना की आज जेवायला तुमच्याकडे यायचंय. हा, आज जेवायला तुमच्याकडे यायचं होतं, मग घरात काहीच काम नव्हतं करणार का, म्हणून म्हटलं की तुझ्या बाळाला मी लपाछपी खेळायला शिकवे ना. चिंगी काय बोलते? अगं काही नाही ग, तिचं आपलं उगाच. Coffee is the diner. सॉरी सॉरी, आई समोर बोलायचं नव्हतं ना. आई नाही होणार आहे तुला बाळ. काय बोलते चिंगी? वर्षाताई, तुम्ही आई होणार आहात का? वर्षाताई सांगा ना, प्रेग्नंट आहात का तुम्ही? माझं नाणं खोट आहे. माझी आनंदी कुणाची असली तरी तिचं लग्न जमवायला माझ्याकडे एक दमडाही नव्हता. हा, इथे माझं नाणं खोटं ठरलं. तसं पाहिलं तर तुमचंही नाणं खोटंच आहे की. तुम्ही जेव्हा गावी लग्न ठरवायला आलात त्याआधी राघवरावांचं लग्न झालेलं होतं. पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. नाही म्हणजे चिंगीच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही, पण लग्नाच्या बाजारात तुमचं हे नाणं खोटंच. म्हणजे सुलक्षणाबाई बोलल्या आनंदीला पुन्हा माहेरी पाठवण्याच्या संदर्भात का? आबा परब, तुम्ही आमच्या काही गोष्टी पदरात घेतल्यात. बरोबर आहे, घेतलं ना पदरात, पण आम्ही त्या गोष्टी तुमच्यापासून लपवल्या नव्हत्या. तुम्हाला सगळं स्पष्ट माहित होतं आणि तुमच्याही गोष्टी आम्हाला माहित होत्या, तुम्ही सांगितल्या होत्या. म्हणून आम्ही तुमच्याकडून एक पैसा सुद्धा हुंडा घेतला नाही. येतंय का लक्षात? पण आता तुमच्या मुलीला बाळच होऊ शकत नाही, त्याचं काय करायचं? ही गोष्ट तुम्हाला माहित असणार. नाही, मला खात्री आहे ही गोष्ट तुम्हाला माहितच असणार, जी तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात.
म्हणून तर मग माझ्या मुलाचं पहिलं लग्न झालं असताना, त्याला एक मुलगी असताना स्वतःच्या मुलीचा हात त्याच्या हातात दिला. अहो नाही सुलक्षणा ताई, नाही, खरंच असं काही नाहीये. मूर्ख बाईला कळते का काय बोलतेय ते? जिबेला काही हाड? थांब, हिची बोलतीच बंद करून टाकते. बोलण्याचा माणसाला मोठा अधिकार आहे आणि नेमका तोच त्या गमावून बसल्या. चित्रगुप्त महाराज ते नाही, मला काही ऐकायचं नाही. या कृत्याची तुम्हाला शिक्षा मिळणार आणि कठोर शिक्षा मिळणार. चला, मान्य केलं, तुम्हाला माहित नव्हतं. पण मग आता काय करायचं सांगा मला. आता तुमच्या मुलीला बाळ होऊ शकत नाही, त्याचं काय करायचं आबा परब? आमचा कर्णिकांचा वंश पुढे जाऊ शकत नाही हो. त्याच्यावर मला काहीतरी उत्तर द्या ना. द्या मला उत्तर. सुलक्षणाताई, सुलक्षणाताई, तुम्ही पण जरा समजून घ्या ना. तुम्ही एक बाई आहात, आई आहात. आनंदी तुम्हाला आता नाही नातू देऊ शकत, पण हे सगळं आम्ही ठरवून उमजून किंवा तुम्हाला फसवण्यासाठी आम्हाला माहित असलेली गोष्ट लपवून नाही केलेलं. आता आनंदीला बाळ नाही होऊ शकत, देवाच्या मनात नसेल काही, पण त्याला कोण काय करणार ना. तुम्ही सांगा सुलक्षणाताई. मी काय सांगू? मला नातू हवाय आणि त्यासाठी मला जे करायचंय ना ते मी करेनच. सुलक्षणाताई, आनंदीने तुम्हाला नातू द्यावा, तुमचा वंश पुढे न्यावा, यासाठी फक्त तुम्ही ही सोयरी केलीत का? माफ करा मला. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी इथे आलात. आनंदीने माझ्यासाठी एवढा चांगला जेवणाचा बेत केला. मी तुम्हाला कुणालाही न सांगता निघून चाललो होतो. राघवराव, मला वाईट वाटलं, पण परक नाही वाटलं. तुम्ही एवढी सगळी चांगली माणसं माझ्या जवळ असताना मला परक कशाला वाटेल? आता मी जेवत नाही म्हणून तुम्ही एकही घास न खाता मला भरवायला आलात. आनंदी, नेहमीसारखं चांगलं झालंय तुझं जेवण. जेवतो मी, पण तुम्ही पण सगळे जेवा ना. हो, चला बसा बाबा. हो. चिंगी, जा बस. ये चिंगुडी. आबा, नीट जावा. हो आबा, 1-2 दिवस राहिला असतात तर बरं वाटलं असतं आम्हाला. कसं आहे ना, पाऊणचार हा 2 दिवसाचाच बरोबर. पुढचा मुक्काम वाढला ना की यजमानांना ओझं असतं. काय करताय आबा? आज नका थांबू मला राघवराव. तुम्ही तुमच्या लग्नाच्या वेळी पण तुम्ही मला पाया पडू नाही दिलं. खरं तर जावयाचा मान होता त्यावेळी, पण तुम्ही त्यावेळी माझ्या वयाचा मान ठेवला. तुमच्या जागी दुसरा एखादा कोणी असताना तर कदाचित आताच्या परिस्थितीत त्याला बायकोचा बाप म्हणजे ओझं वाटलं असतं. आपल्या बायकोला मूल होणार नाही हे कळल्यानंतर कदाचित त्याला असं वाटतं असतं की नको आपल्याला ही बायको, नको तिचा तोपा. तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, काळानुसार काही गोष्टी बदलतात, पण सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच पटतात असं नाही ना. म्हणून या बाबतीत मला असं वाटतं. आबा, आनंदी माझी अर्धांगिनी आहे आणि आयुष्यभर एकमेकांची आम्ही साथ देत राहू असं वचन दिलं आम्ही एकमेकांना. मग तुम्हाला वाटतं ह्या अशा गोष्टीमुळे मी तिची साथ सोडेन? असं नाहीये. जगातली इतर लोक बाईकडे मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघत असतील, पण आपण नाही ना त्यातले.
तुम्ही काही काळजी करू नका. आनंदीला मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही. मी सतत तिच्या सोबत राहणार आहे. आणि आबा प्लीज पाया नका पडत जाऊ. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्यायचा. काळजी करू नका. म्हणजे तर ह्या सगळ्याचा वेगळा खर्च होणार आणि त्याच्यासाठी वेगळं प्लॅनिंग करावं लागणार. मला टेन्शन आलंय रे नंदू. नंदू नंदू काय ग? अरे काय बोलते मी? लक्ष कुठे तुझं? काय वर्षा, मला काय वाटतं की ही गोष्ट माझ्या आईला आपण सांगूया. अरे त्यांना आज ना उद्या कळणारच आहे ना. हो, पण आपण स्वतःहून लवकरात लवकर तिला सांगायला हवं नाही का? खरं सांगू वर्षा, आईने खूप स्वप्न बघितले. माझं लग्न होईल, घराचं गोकुळ होईल, नंदूची बायको म्हणजे तिची सून आणि नातवंड तिच्या सोबत असतील. गेली 12-13 वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी ती झटत राहिली आणि आता तिच्याशी आपले असे काही संबंध झाले की मी ही गोष्ट तिला सांगितल्यावर तिला आनंद होईल का दुःख होईल समजत नाहीये. काय करू मी? करू का फोन? अरे ते मी कसं सांगू? तू बघ ना. सांगायचं तर आहेच तिला, पण कसं? फोनवर सांगू का घरी जाऊन सांगू? बस गवगवा कशाला करायचा? कळेल ती कळेल. हा, काही बोललीस का आता? नाही, काही नाही. राहिले कुठे लोक? अरे मला चहा नाही, मला नाश्ता नाही, अरे मला भूक लागली आहे, ऑपरेशनची बाई आहे मी. काय आबाला सोडायला गेले की कोकणात गेले तिघही जण. सगळं अतिरेकच करतात बाई प्रेमाचा. एवढा कशा भावना दाटून येतात त्यांच्या. काय बोलायचं असतं? आबा आता परत या, आबा बरं झालं तुम्ही आलात, आबा तुमची भेट झाली, चिंगीला तुम्ही भेटलात. पण हे सगळं बोलायला पण किती वेळ लागणार? फार फार तर 30 मिनिटं, डोक्यावर पण 31 मिनिटं, पाऊण तास झाला अजूनही लोक तिकडेच आहे. काय करतायत अरे? गेला की काय माझा मुलगा कोकणात सोडायला त्याच्या प्रेमळ सासऱ्याला? ओरडून काय करणार? सुलक्षणा ओरडून जास्त भूक लागणार आहे. त्यापेक्षा बस, शांत बस. अशी काय हात, ही अशी का आतमध्ये निघून गेली? हिला आवडलं नाहीये का? असं कसं म्हणतेस? का नाही आवडणार? अरे दादा, तिला कदाचित बाहेरूनच कळलं असेल की मी प्रेग्नंट आहे, तर म्हणजे मी सांगायच्या आधी तिला कुणीतरी सांगितलं असेल आणि म्हणून ती रागवली असेल तर. नाही, बहुतेक असं असू शकतं. कारण की कसं आहे दादा वहिनी, तुम्ही सांगितलं नव्हतं काही, त्यांना बाहेरून कळलं तर खूप रागावल्या होत्या. तसंच जर का आता तुम्ही दोघांनी जरा शांत व्हाल. ऐका, आईला कुठून काय कळणार आहे? तुम्हीच काही कोणाला सांगितलेलं नव्हतं. मग हे बघ, जर तिला कळलं असतं ना तर ती एकतर खूप खुश झाली असती किंवा मग तुमच्यावर भडकली असती. बरं ठीक आहे, मी बोलतो आईशी. आई चालली. अगं आई, देवा, माझी मुलगी अनेक सुख दुःखातून गेली आहे रे बाबा. तिच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद आणलास, किती उपकार मानू तुझे देवा. हा आनंद असाच राहू दे. तिच्या बाईपणाला पूर्णत्व दिलंस रे बाबा. काय आणि किती किती उपकार मानायचे तुझे. असंच पाठीशी उभा राहा तिच्या.
अगं असते काय मग जावई बापू हा? बढती मिळाली तुम्हाला कसं वाटतंय काय लाजतंय असे अहो बायको आहे तुमची ती मुक्कळेपणाने हसा अगं बाई. सॉरी. काय ग कशी रिॲक्ट झालीस उगाच टेन्शन दिलंस मला वाटलं तुला आवडलं नाही बाई कसं नाही आवडणार एवढी छान बातमी दिलीस ग वर्षा मला खूप खूप आनंद झाला देवा खरंच बाबा कृपा आहे तुझी बरं इंदुताईंना सांगितलं का आईला सांगितलं काय म्हणाला त्या नाही आई अजून नाही सांगितलंय त्यांना का 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 नाही सांगितलं ते हे म्हणजे कसं आहे की मागच्या वेळी घरी गेलो होतो तेव्हा भांडणं झाली ती ना तो राग ती अजून धरून बसली असली तर म्हणून नाही कळवलं वेड्यात करे तुम्ही घरच्या आईला ही बातमी दिली नाही तुम्ही हा जीवाचा कान करून ऐकायला आतुर असते रे आई अशा वेळेला या बातम्या तिच्या कानात पडू द्या रे का नाही सांगितलं तिला बाहेर लोकांकडून तिला बातमी कळली तर किती वाईट वाटेल हा आणि लोक काय म्हणतील आईला बातमी नाही सांगितली बाकी सगळ्या जगाला बातमी कळली अरे कसे आहात रे तुम्ही बर आम्ही कळवतो त्यांना इथे सगळ्यांसमोर नको आज जाऊन फोन करतो आम्ही कुठेही सांगा पण सांगा जा हो हो चल कशी पोर आहे ती बाबा माफ कर दे मी तुला सांगू आई आपल्याकडे गणपती यायच्या वेळेला कशी आपण यादी करतो काय हवंय काय नकोय तशी यादी करायला बसलोय असं फील आलाय मला अगं लहान बाळ घरी येणं म्हणजे सणवारच असतो ना सगळी तयारी करावी लागते बाई आपल्यासारख्याचं ठीक आहे आता या वयात पण बाळ घरी येणार म्हटल्यानंतर सगळं जागच्या जागी व्यवस्थित असावं लागतं कळतंय का काय जावय बापू हो आई खूप खुश होतील म्हणून खरं आहे आई आपल्यावर रागवली वेळीच आता नंदू आणि वर्षा दोघांनी इतकी आनंदाची बातमी दिली आहे म्हटल्यानंतर पुढचे काही दिवस त्या आनंदात रमून राहील ती त्यांना असं आनंदात बघून खरंच खूप बरं वाटतंय मला नंदू काय झालं नाही कुठं काय काय नाही तू आईंना कळवलंस ना खूप आनंद झाला असेल त्यांना हा कळवलंय आई ग आई बघते अगं नाही गुडघा दुखतो माझा बेल वाजली की अगं बाई इंदुताई नमस्कार काय म्हणता आई या ना या बसा 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 मावशी, या. बसा बसा ना बसा छान आहे बॅग छान आहे वा तुम्ही कोणी मध्ये पडायचं नाही माझा मुलगा आहे तो मी त्याला मारेन तर काय पण करेन खबरदार कोणी मध्ये पडला तर काय झालं काय तुम्ही तर बोलूच नका तुमच्या तर दोघे जण पाया पडले असतील ना आणि तुम्हाला नारळ आणि शाल देऊन सांगितलं असेल की तुम्ही आजी होणार म्हणून आणि मला फोनवर सांगतोय हा हा काय रे भले आपल्यात भांडणं असतील गैरसमज असेल पण शेवटी माझं रक्त आहे ना ते आनंदी वर्षाला बाळ होतंय ना त्यांचं काही प्लॅनिंग होतं का असंच नाही काही ठरवलं नव्हतं त्यांनी पण बघा ना आई होणं त्यांच्या नशिबातच होतं चांगलंय वर्षाला बाळ होणार आहे तिच्या सुखात तू स्वतःच दुःख लपवू नकोस हं छे मग काय झालंय डोळ्यात पाणी का काही नाहीये काही लपवतेस का तू माझ्यापासनं नाही म्हणजे डोळ्यात पाणी आलं तरी आनंद अश्रू असणार आहेत ना ते मी खुश आहे आज आनंदाचा दिवस आहे बघितलं ना इंदू मावशी आल्यात भेटायला आपल्याला वाटत होतं की आता ह्यांचे संबंध कधी चांगले होणारच नाही वर्षा त्यांना
त्या सून म्हणून कधी स्वीकारणारच नाही. पण त्यांनी फोन केला होता, नंदूदादा आणि वर्षाताईंनी ही गोड बातमी दिली तर लगेच आल्या भेटायला. आता सगळं वर्षाताईंचं चांगलं होणार. हे बघा वर्षाताई, नारळ झाले, खण झाले. हा, आणि एक छानशी मिठाई आणूया. मिठाई नको, मी बनवते ना, नारळाच्या वड्या बनवते. चालेल. हा, हे बघा तांदूळ पण आहेत आहेत तसे ना. घरात, आणि बाकी बरंच सामान घरातच आहे. आणि असंही चोरोटीसाठी 4-5 लोक असतील ना फक्त, फार सामान नाही लागणार. ए आनंदी, माझ्या ना ऑफिसची माझी एक जवळची मैत्रीण आहे, तिला बोलवलं तर चालेल? बोलवा ना, बोलवा. हे आबा येतील का ग परत? आता नाही येणार ते. शिबाई, जरा चुकलंच. मी आणि नंदू इतके वेळ विचार करत बसलो नसतो ना, तर आबा आले होते तेव्हाच सांगितलं असतं त्यांना, नाही का? हा ठीक आहे, पण आमचा फोन होतोच ना, तेव्हा सांगेन मी त्यांना. खुश होतील तुमच्यासाठी. मग तुझ्या बहिणींना तरी बोलव. नको आता एक काम करूयात, डोहा जेवणाला बोलूयात ना त्यांना. काय चाललंय तुमच्या दोघींचं? कसली लिस्ट बनवताय? अगं आई, नंदूच्या आईचा फोन आलेला, चोरोटी भरायचं म्हणत होत्या. तर मग कुणाकुणाला बोलवायचं, काय काय सामान लागेल ह्याच्याबद्दल चर्चा करत होतो. हा, डोकं फिरलंय तुमचं का? कळतंय तुम्हाला काही? चोरोटीला गावाला काय बोलवताय? चोरोटी चोरून भरायची असते. हा, त्यामुळे सगळ्यांना सांगायची गरज नाही. अगं आई, गावाला कुठे, घरचीच तर लोक आहेत, फक्त पाटकर काका काकू येणार आहेत. तुझ्या त्या ऑफिस मधली मुलगी काय घरातली आहे? बरं ठीक आहे, तिला नको बोलवूया, पण बाकी तर घरचेच आहेत ना. हो, नाही, फक्त मी, तू आणि तुझी सासू एवढेच असतील. आई, तू आनंदीला आणि पाटकर काकींना विसरली आहेस. मी तयारी करते. बरं ठीक आहे. बरं आनंदी, ऐक ना, जरी हे घरचंच आहे, म्हणजे घरातलीच फक्त लोक आहेत असं आई म्हणत असली ना, तरी मला खूप छान नटायचंय. कारण काय ना, ते पोट एवढं वाढलं ना की मला काही असं खूप जास्त छान नटता येणार नाही, त्यामुळे मी छान नटणार आहे. हा, तू करशील ना सगळी तयारी? मी सगळी तयारी करेन. तुम्ही संध्याकाळी आलात ना की आपण तुमची चोरोटी भरूया. चालेल, ठीक आहे. मग मी निघते ऑफिसला. हा, आनंदी, ते ना वाटाणा पॅटीस बनवशील संध्याकाळी? पण म्हणजे तुम्हाला ते खावेच वाटतंय? हो. वर्षाताई, म्हणजे तुम्हाला डोळे लागलेत? हे ते मला माहिती नाही, पण ते मला खावेसे वाटतायत. बनवशील ना? हो चालेल. चल मग मी निघते. हा आई, येते का? भेटू संध्याकाळी. हा, चल बाय. सावकाश जरा. हो हो, सावकाश. वर्षा, अगं आवरलं का तुझं? हो हो, लवकर, ते याची वेळ झाली. आणि तांब्या भांडा इथे टिपावरती ठेवलेला आहे. आणि सरबत लागलं तर ते किचन मध्ये घ्या. अरे हो रे, आधी मला तयार तर होऊ दे ना नंदू. नाही, कसं आहे, माझ्याकडनं काही राहिलं तर वर मलाच बोलशील म्हणून म्हंटल. अगं आले. या या या, अगं आई, ये. बस 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 बस. आहे सासूबाई, तुम्ही बसा. नाही, असू दे. वर्षा, झालीस का ग तयार? हो, होतीये. आनंदी, ओटी भरायची ना अजून? हो. चला, म्हणजे मी वेळेत आले. ताई नमस्कार. अरे बसा ना, बसा ना. बसते. सुलक्षणाताई, तुमचं अभिनंदन. दुसऱ्यांदा आजी होताय तुम्ही. ताई, तुमचंही अभिनंदन. जावई बापू, अभिनंदन. आता आमचं तोंड गोड करा. म्हणजे काय आहे, नक्की करणार तोंड गोड. मालती काकी, कशी आहेस ग? ठीक आहे. तू आम्हाला ही बातमी दिलीस ना, आम्हाला खूप छान वाटलं. खरं तर मी घरी येऊनच सांगणार होते, पण मला ऑफिसला जायचं होतं आणि मग तयार व्हायचं होतं, म्हणून म्हटलं फोनच करूया. पण बरं झालं तुम्ही आलात. निदान आता घरातल्या सगळ्या बायका तरी आहे. हा खरं बायकांचाच कार्यक्रम आहे, त्यामुळे जावई बापू तुम्ही निघा.
म्हणजे तुम्ही बाहेर निघा, म्हणजे हा बायकांचा कार्यक्रम आहे ना, तर तुमचं काहीच काम नाहीये. मी इथे थांबायचं नाही? अजिबात नाही. वरती राघव बसला, त्याच्यासोबत गप्पा मारत बसा. चला चला चला. नाही नाही, मी काय म्हणतो, माझंही बाळ आहे, मग माझंही थोडे लाड करा ना. अगं बाई हो, तुमचंच बाळ आहे, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण आता नका थांबू. आता लाड होणार आहेत वर्षाचे, कारण गरोदर ती आहे की नाही. जा 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 या या. हो हो आई येतो. वर्षा बाय. बरं माझं आवरायचं राहिलंय अजून, मी आले थांबा. अक्को दरवाजाला जा. आनंदी, अगं जरा वर्षाचं काहीतरी राहिलंय, जा तिला मदत कर. सुलक्षणा ताई, वर्षाने आम्हाला ही न्यूज दिली ना, इतकं छान वाटलं म्हणून सांगू. खूप आनंद झाला हो आम्हाला. बघितलं ना, वर्षाने सांगितलं ह्या मुलींच्या तोंडात ना काही राहत नाही, अशा मुली येते. तरी बरं झालं आपण चोरोटीचं प्रकरण लवकर आटपून घेतोय. काय काय बोलताय तुम्ही? नाही, ते सांगत होते किती वेळ लागतोय वर्षाला. काय ग बाई. आल्या आल्या. हा ये बाई ये. चल बस 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 बस. इथे हो बस. चला आता करा माझे काय ते लाड, भरा ओटी. आई भर ओटी. वेडी आहेस का? अगं आई नाही भरत ओटी लेकीची. हो, मी पण नाही ओटी भरू शकत. सवाशीने ओटी भरते ना. मग मी भरते ना ओटी. हा चालेल. नको. आनंदी, तू नको भरू सोटी. का? आनंदीने ओटी भरली तर काय झालं? अहो माहेरची आहे ती, वर्षा तिची वहिनी आहे, मग ओटी भरली तर काय झालं तिनं? काय झालं आई? आनंदीने ओटी का नाही भरायची? अगं ओटी आईच्या वयाच्या बायकांनी भरायची असते. आहे ना मालतीताई, मालतीताई भरतील तुझी ओटी. अहो चालते हो, तरण्या मुलीने ओटी भरली तर. आणि हो, या मुलींनाच एकमेकींना सांभाळायचंय. आता तुमची सून माझ्या सुनीची ओटी भरते, आनंदी गरोदर राहिली तर वर्षा तिची ओटी भरेल. आता त्यांच्या हातात संसार सोपवण्याची वेळ आलीये. हो, पण चोर ओटीच आहे ना, तर एकीने भरली तरी चालते. अहो मालतीताई भरते, मालतीताई भरा. अहो भरू दे ना दोघींना. आनंदी तू पण ओटी भर. आता लवकरच तुझी पण चोर ओटी भरली जाऊ दे. आई तुम्ही भरा ना ओटी. ते खण राहिलंय, वरच विसरले. मी घेऊन येते. आई काय चाललंय तुझं? मी काय केलं बाई? मी तो विषय नाही काढला. हे बघ, तू बोलत नसलीस ना काही तरी आनंदीला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. ती निघून गेली बिचारी इकडनं. अहो सुलक्षणाताई, आनंदीनं ओटी भरली तर काय अडचण आहे? काय तू का आलीस? ते खण विसरले ना. खण कुठे ठेवला होता तुम्ही? आठवत नाहीये. कुठल्या रंगाचा होता मला सांगा ना, मी शोधतो ना. हिरव्या रंगाचा होता. हा असेल आतच. नाही पण मी काय म्हणतो, खाली कसं सुरू आहे, म्हणजे वर्षा ठीक आहे ना? हो हो, सगळं व्यवस्थित सुरू आहे.
तिला जास्त गोड खायला देऊ नका, ऍसिडिटी होते तिला. काळजी घेऊ आम्ही. सापडलं येते. हो वहिनी, अहो मी येऊ का खाली? कुठे काय? खाली ते ओटी भरून झाले असेल ना. बायकांचा कार्यक्रम येतो आणि ते पण वेळ काढणाऱ्या बायकांचा कार्यक्रम आहे. तो इतक्या संपणारा नाहीये. ओटी भरणं 5 मिनिटाचंच काम असतं, पण मग तासभर चर्चा पण करायच्या असतात ना. हा, पण कसं आहे ना राघव दादा, माझंही ते बाळ आहे ना होणार, मग मलाही त्या कार्यक्रमात भाग घ्यायचा होता. इथून पुढच्या सगळ्याच कार्यक्रमात तुलाच भाग घ्यायचा आहे. म्हणजे डोहाळ जेवण आणि बारसं यासाठी थांबवतील ना मला? डोहाळ जेवण आणि बारसं एवढंच नाही रे, नंतर जेव्हा बाळाचा जन्म होईल ना, त्यानंतर बाळाचं सगळं तुलाच तर करायचंय. बाळ मध्यरात्री कधी पण उठेल, रडायला लागेल, मग रडल्यानंतर त्याला असं कवेत घेऊन जो करायचं, घरभर त्याला घेऊन हिंडायचं, त्याला शांत करायचं, सांभाळायचं, सगळं सगळं तुलाच करायचंय. म्हणजे इथून पुढचं सगळं आयुष्य आता बदलणार आहे, त्याची तयारी ठेव. बाप होणार आहेस तू. बाप होणं काय सोपं वाटलं तुला? वर्षात आनंदी म्हणून गेली ना, नाही भरणार ओटी म्हणून. तरी तुझा हट्ट काय आहे का? आई, आनंदीची इच्छा होती ओटी भरायची, पण तुमच्या दोघींमुळे ती निघून गेली. किती वाईट वाटलं अगं तिला. हे बघ, या क्षणी आनंदी माझ्यासाठी खूप महत्वाची. माझं आणि नंदूचं लग्न फक्त आनंदीमुळे झालंय. मला जेव्हा कळलं ना की मी आई होणार आहे, तेव्हा मला खूप टेन्शन आलेलं. मी घाबरले होते. वाटलं होतं की या बाळाला जन्म दिल्यावर या मुलाला आम्ही कसं वाढवणार, कसे संस्कार करणार, मी आणि नंदू त्यासाठी सक्षम आहोत की नाही. खूप प्रश्न होते मनात, खूप भीती होती. पण आनंदीने मला समजावलं. आई, ती म्हणाली, आई होणार आहात तुम्ही, आणि आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. तुम्ही छान सांभाळाल तुमच्या बाळाला. आई होणं ही प्रत्येक बाईच्या आयुष्यातली किती महत्वाची गोष्ट आहे हे तिने मला समजून दिलंय. जेव्हा ती आई होऊ शकत नाही तेव्हा यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते आई? हे बघ वर्षा, आनंदी वाईट आहे, ती तुझ्या वाईटाचा विचार करेल असं आम्ही म्हणत नाहीये. अगं पण प्रथा असते ना, ती विचारपूर्वकच सुरू झाली असेल ना. बरोबर आहे. मग आपण कशाला विषयाची परीक्षा घ्यायची, हो की नाही? काय विचारपूर्वक आणि कसला विचार केला गेलाय? तेव्हा कधीतरी कुणाला काहीतरी वाटलं, कुणाला काहीतरी जाणवलं म्हणून त्यांनी ठरवलं, आणि आपल्या मनाला पटत नसताना आपण ते पाळायचं. काय आहे सवाष्ण, विधवा, मूल होणाऱ्या, मूल न होणाऱ्या, अरे काहीही झालं तरी आपण सगळ्या बायकाच आहोत ना. आणि बायकांनीच बायकांना समजून नाही घेतलं तर पुरुषांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार आहोत? रमाताई, हे बघा, वर्षाताईंच्या आयुष्यातला खास दिवस आहे आज. चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम. मी असं खाली वाद घातला तर आयुष्यभर त्यांच्या काय लक्षात राहील की आनंदी माझ्या चोर ओटीला रडली, भांडली. मला नकोय असं. आनंदी, आनंदी, तुम्ही काय करता इथे? ओटी भरून झाली? नाही, तू चल खाली. माझी ओटी सगळ्यात पहिल्यांदी तूच भरणार. ऐका, असं काही बोलू नका तुम्ही. उगाच खाली काही वाद नको. वर्षात तुम्ही खाली जा बरं. नाही आनंदी, मी नाही जाणार. तू चल माझ्याबरोबर, तुला शपथ आहे माझी. वर्षाताई, अहो खाली आई आहेत, इंदू मावशी आहेत. हे बघ, त्यांना मी समजावलेलं आहे, आणि त्यांना जर पटत नसेल ना तर त्या जातील निघून. पण तू हवी आहेस मला. माझा कुठलाही कार्यक्रम तुझ्याशिवाय चांगला होऊ शकत नाही. आनंदी, तू चल आधी खाली. चल म्हणतेय ना ग, चल. ये. आई,
भर माझी ओटी. आनंदी ओटी भर. खुश मी पण आणि बाळाने पण. खूप समजूतदार मुलगी आहेस तू. चांगली आई होशील. तुझ्या आवडीच. पर्स देती. हे घे माझ्याकडून तुला गिफ्ट. आई नको नको तू नकोस. वाकायचं नाही तू आता. काळजी घे. हो. चला निघते. मी येते सोडायला. चल येते. काही न खाता पिताच गेल्या. हो पण आले होते ना तुमच्यासाठी, ते जास्त महत्वाचं आहे. हो की नाही? ऐका ना बाई, माफ करा. म्हणजे मी माफी मागते वर्षाच्या वतीने. वर्षाने आनंदीला ओटी भरायला सांगितली. या मुलींना ना कळत नाहीये. मी थकले सांगून. ही पिढी ना ऐकत नाही हो आपलं. पण ह्यांना हेही कळत नाही की आपण त्यांच्या भल्याचं वाक करतोय ते. पण तुम्ही आनंदीला आधीच सांगायला पाहिजे होतं ना. आणि आनंदीला मूल होणार नाही हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? कळते मला हे असं बाहेर कोणाला बोलू नये. पण वर्षा गरोदर नसती आणि नसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. पण आता गोष्ट वेगळीच आहे ना. हो कळतंय मला. पण यात सांगण्यासारखं काय आहे ना. अशा गोष्टी ठरून सुद्धा लपवता येत नाही. पण आता तुम्हाला सांगावंच लागलं ना मला. शेवटी वर्षानं आनंदीकडून ओटी भरून घेतलीस ना. एका अर्थाने बरंच झालं म्हणा. बरं झालं म्हणजे असं का बोलताय तुम्ही? हो बरंच झालं. तुमच्या लेकी सुनांना शास्त्र पाळायचं माहित नाही. पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आपली डोकी चालवायची, आपलीच मनमानी करायची. हे सगळे तुमचे संस्कार. आणि हा असा वारसा पुढे चालणार हे मला कळलं. म्हणून म्हटलं बरं झालं. वर्षाताई जरा लक्ष ठेवा. आलेच. चिंगी झालं का ग? पण माझं हे काय चिंगी बघ, मागच्या वर्षी वगैरे ठीक होतं. पण आता 1 वर्षाने मोठी झालीस. जमायला हवं. गोल गोल चकल्या जमायला हव्या की नाही? हे बघ आईला सांग, आई जशी तू क्रिएटिव्ह माइंडेड आहेस ना तशी मी पण आहे. हे गोल गोल चकले तर सगळेच बनवतात. आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत. हो द्या इकडे. हे पण म्हणजे तेल तापलं पण कसं? वर्षात येते झारा द्या बरं. हे पण हवंय. शिबाई आनंदी हे ना बेसन भाजून भाजून थकायला झालं. हात दुखायला लागला ग माझा. हे काय काय? अगं आता त्याचा रंग पिवळा होता ना, आता लगेच बदलला. हा मग म्हणजे भाजलं गेलं ना. एवढ्या लवकर?
बेसनाचं असंच असतं, लगेच भाजलं जातं ते. काय काय चाललंय? तुम्ही काय केलं मगाशी? इकडे या आनंदी. 4:30. 4:30 बरोबर आहे. आनंदी ऐक, 4:30 वाजता उठायची काही गरज नाहीये. 7:30 सुद्धा ओके. ओके. अहो दिवाळी पहाटे, दिवाळी दुपार नाही. 7:30 म्हणजे काय दुपार वाटली का तुला? काही पण काय बोलते? 4:30 म्हणजे अति आहे का? अहो दिवाळीचा पहिला दिवस आहे, आवरायला नको का? लवकर उठायला हवं. तू आवर ना. पण ऐक ना, हे बघ 7 वाजता होते, छान सकाळ होते, सगळी कामं छान व्यवस्थित होऊ शकतात, काही हरकत नाहीये. 7:30 परफेक्ट आहे. बरं एक काम करा, तुमचंही नको माझंही नको, 5चा चालेल मला, मी आवरेन पटापट. काही नको. 5चा अलार्म लावशील तू आणि त्याच्यानंतर 5-5 मिनिटाचा स्नूज करत राहशील तू. माझी झोपमोड होते. मी करते? अलार्म लावायची गरज नाहीये मला. अलार्माशिवाय उठते मी, सवय मला लहानपणापासून. तुम्ही लावता अलार्म, तो 5-5 मिनिटात ना बंद करणारे तुम्ही आहात, मी नाही. नाही इकडे ते महत्वाचं नाहीये. हे बघ, प्रश्न हा नाही की कोण अलार्म लावतो, प्रश्न हा आहे की झोपमोड होते का? अहो त्यासाठीच असतो की नाही अलार्म. अरे मग ठीक आहे ना, तू उठना 5 वाजता, पण मला कशाला झोपमोड कर? नको, राहू दे. 7:30 ठीक आहे. हा 7:30 वाजता आपण दोघे उठूया. काय कधी उठा, दिवाळी थोडी साजरी करायची. वाटेल तेव्हा उठा, वाटेल तेव्हा दिवाळी साजरी करा, काही नाही होत. ठीक आहे, हरकत नाही. मग आपण 10 वाजता उठूया, 11 वाजता साजरी करूया दिवाळी. 12 वाजता साजरी करा, काही नाही फरक पडत. 1 वाजता साजरी करू. पाय माझे. झोपा आता लवकर, 4:30 वाजता उठायचंय. उठून झोपा मग. मी असं झोपलो ना की तू उठलीस की मला पण जाग येईल. गुड नाईट. गुड नाईट. बाबा हे बघ, पहिले काय करायचंय, पहिले व्हिडिओ काढायचा आणि त्याच्यानंतर फोटो काढायचे. व्हिडिओ? अच्छा कळलं, फोटो काढायचा ना. काढतो मी फोटो. काढशील ना? हा काढतो. पहिले ना मी असं गोल गोल फिरवणार आणि नंतर आकाशामध्ये फुलबाजीने माझं नाव लिहिलं. रे वा, ठीक आहे ना? बरं ठीक आहे. हिने काय सांगितलं मला काहीच कळलं नाही. जमेल. काही नाही, फक्त हातात जर मोबाईल, बाकी सगळं मी पाहते. बरं ठीक आहे. ए चिंगी थांब थांब थांब, चटका लागेल ते इकडे. अगं आई तू जा, घेऊन जा. पेटते का? हो हा बरं. बाबा हे बघ पेटली. हा अवकाशा हे बघ. हा रे हा वा हा र रे वा. हा आला का फोटो? हा ते काय ते लिहिलेलं नाव दिसतच नाही याच्यामध्ये. तू फक्त दाखव तिला, बाकीचं मी पाहते. काय दाखवू? काहीच नाहीये त्याच्यामध्ये. बाबा दाखव मला माझा काय फोटो. दिसतंय बघ. येस, एकदम सुंदर आलाय फोटो. आलं? ये आतू हे बघ माझा फोटो. बघू. अरे वा, किती छान. जमलं की नाही बाबांना? जमतं बाबांना. चला आता फराळ करायला खाली. नाही नाही, मला अजून फटाके फोडायचे. बरं खेळायचं हिला. हा एक काम करा, तुम्ही जा पुढे, आम्ही येतो थोडेसे फटाके फोडून. बरं चला, ठीक आहे. चालेल. चला चला या, चला चल. ए आजी हे बघ माझा फोटो. अरे वा, काढला का फोटो? वा, शाबास. अहो चला बसा, मी फराळाचं आणते. हा लवकर आणा. वा 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 वा, सुरेख सुरेख. उडवलेस का फटाके? बघ किती खुश आहे.
होय. काय होय? फटाके उडवले. ओ का? वा वा वा. हे बाळ माझे लाडू नाही, चिवडा नाही. काय ग आनंदी, दे ना. रमाताई, अहो फराळ कुठे गेला असेल? आनंदी, हा आणतेस ना फराळ? अहो हा, डब्यामध्ये फराळच नाहीये. आई, तुम्ही कुठे ठेवलंय का फराळ? मी कशाला काढून ठेवू? माझा काय संबंध? तूच ठेवला असेल डाव्या हाताने इकडे तिकडे. बघ जरा नीट बघ. हो, मी जिथे ठेवलं तिथेच बघतेय. म्हणजे बाहेर टेबलावर काढून ठेवले होते सगळे डबे. मग मी काय करू? शोध. मी तर इथेच बसले, मला नाही माहिती. काय रे, बघ रे राघवा. आई, ती फक्त विचारते, तू व्यवस्थित उत्तर देऊ शकतेस. आता आम्ही सगळे वर होतो ना, घरी तू एकटीच होतीस म्हणून विचारते तुला. मी खाल्ला. खुश? प्रत्येक गोष्टीसाठी तिरक्या शिरेची काय गरज आहे? नाही, हेच म्हणायचं ना, कबूल कर. साधेपणाने तुला विचारतोय की फराळ कुठे असेल, तुला माहित असेल तेवढं सांग ना. आईलाच विचार रे. आई पडली भोळी बाबडी. आईला विचार, बायकोला विचार ना. आणि काय ग आनंदी, काल रात्रभर सगळ्यांनी मदत केली. त्यांच्या मेहनतीचं काय? तुझ्या निष्काळजीपणामुळे त्यांची मेहनत वाया गेलेले लक्षात ठेव. आणि या सगळ्या गोष्टीमुळे दिवाळी खराब होते, याचं काय? थँक्यू. आलं सगळं? झालं. आता प्लेट तू भरते का मी भरून देऊ? नाही, तुम्ही व्हा बाजूला. चला चला चला. सापडलं? मीच विसरले होते. उंदरामुळे बेडरूम मध्ये ठेवलं होतं. आई, खरं सांगताय तुम्ही, निष्काळजीपणाने वागते मी. घ्या घ्या, बसा. आई, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. हॅलो हॅलो, गोखलेताई. अहो, मी मिसेस कर्णिक बोलते. पाडव्याच्या शुभेच्छा. म्हणजे हॅपी दिवाळी तुम्हाला. हो, तुम्हाला सुद्धा शुभ दीपावली. मी काय म्हणत होते, म्हणजे माझं असं म्हणणं होतं की आज पाडव्याचा चांगला मुहूर्त आहे, तर आजच्या दिवशी आपण पूनमची आणि माझ्या राघवची भेट घालून देऊया का? म्हणजे दोन्ही मुलं भेटतील आपापसात. आजच्या सारखा चांगला दिवस नाही ना, मग माझ्या डोक्यात असं आलं. काय म्हणता? हा पूनम, राघवच्या आई आपल्याला घरी भेटायला बोलवतायत. आता नको का? अगं, एकदा भेटून तर घ्या. दे माझ्याकडे फोन. हॅलो काकू, मी पूनम बोलते. अगं बाई पूनम,
काय ग राजा, काय कधी भेटशील तू? आ कधी येणार आहेस घरी? काकू मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काय ग? बोल ना, बोल बोल. काकू, राघवची बायको जाऊन जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली, तरी त्याने अजून दुसरं लग्न करण्याचा विचार का नाही केला? अगं ते काय झालं माहितीये का, तुला सांगू का? अगं म्हणजे राघवची पहिली बायको गेल्यानंतर ना तो बरीच वर्ष त्या दुःखात होता ग राजा. म्हणजे सुचत नव्हतं त्याला. हल्ली हल्ली तो बोलायला लागले की हो आई मी करेन दुसरं लग्न. मग 7 वर्ष त्याने त्याच्या मुलीला एकट्याने वाढवलंय? नाही, कशाला, आम्ही होतो ना, आम्ही होतो सांभाळायला चिंगीला. तुला सांगते पूनम, चिंगीवर सुद्धा आम्ही चांगले संस्कार केलेत. अच्छा, म्हणजे राघवला नीट सांभाळता येते चिंगीला. त्याला खरंच जोडीदाराची गरज आहे का आता? नाही म्हणजे त्याला खरंच भेटायचंय का मला? तो तयार आहे लग्नासाठी? तुला खरं सांगू का पूनम, म्हणजे अगदी माझ्या मनातलं सांगते, मला ना आता नातू हवाय. म्हणजे नात आहे माझी, चिंगी आहे, खूप चांगली आहे, पण नातू हवा ना ग. कर्णिकांचा एक वंशज हवा म्हणून मी आपलं माझ्या लेकाचं दुसरं लग्न करू बघतीये. बाकी काय. आणि मला माहितीये माझा लेक ना माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तो आईचा शब्द असा तळहातावर झेलतो. तो माझ्यासाठी पहिलं काय दुसरं काय तिसरं लग्न करायला पण तयार आहे. तिसरं लग्न म्हणजे? नाही ताई, नाही ते तसं नाही. तू मस्करी तसं बोलून गेले. तिसरं लग्नाचं असं काही नाहीये. अगं काय झालं माहितीये का, तू परदेशात गेली होतीस ना. राघवचं रमाशी लग्न झालं तेव्हा तू इथे नव्हतीस भारतामध्ये, त्यामुळे तुला माहिती नाहीये त्यांचं काय झालं, कसं झालं, मध्ये काय घडून गेलं, काहीच माहित नाही ना तुला. तर मला असं वाटतं की आता तू इकडे आलीसच आहेस तर भेटून घ्या ना तुम्ही एकमेकांना. बरं, शुभ दीपावली. अगं बाई, हो तुला पण हॅपी दिवाळी. ही तयार होईल की नाही होईल काही कळत. काय हो बाबा, आई चला ओळा आता. हो हो. हे घ्या. अरे वा. मालती, अगं इकडेच उघडून बघ ना. अरे माझं गिफ्ट आहे ना हे, मी नंतर बघेन ना. अगं पण उघडून बघ तर खरं. अहो काकी, ते म्हणतायत ना एवढं तर आम्हाला पण उत्सुकता लागली. बघा उघडून. अगं इकडे माझ्या समोर ये, मला तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे. ये इकडे येऊन उघड. बापरे. ये. बर बघते. हा एवढं आणलंय, मला आवडेल ना? हो. तरी बघू तरी. अरे वा. बघू काय बघू, काढा ना, बघू तरी. या. वा. आवडलं ना? खूप आवडलं. हल्ली काय होतं ना, मी कांदा चिरते तेव्हा माझे डोळे फार झोंबतात. मी यांना कधीपासून सांगत होते की हे मशीन घेऊन या, पण तुम्ही लक्षात ठेवून आणलं का? मला वाटलं तुम्ही आठवणारच नाहीये तुम्हाला काय गिफ्ट आणायचंय ते. अगं सगळं माझ्या लक्षात राहतं आणि सगळं मी ऐकतो, याचा हा पुरावा आहे. नंदुराव, आता तुमची पाळी. वर्षा ओवाळायला. वर्षा, कुंकू लाव. अक्षता टाक, अक्षता. आई तेच करतेय ग. सांगू दे मला. हा दे गिफ्ट. हो. अगं इथे नको उघडूस. का? मला बघायचंय. नको ना, कशाला आपण. अगं ऐक ना. अगं आणि सावकाश जरा. अगं मला 6 तास लागले होते आणि 6 सेकंद पण नाही लागली. अरे काय
पहिलीचं दप्तर आणलंस तू नाही हो काका, हे माझ्यासाठी खूप रोमॅन्टिक गिफ्ट आहे. अहो काय होतंय ना, आजकाल मी खूप जास्त डबे घेऊन जाते, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त 3-4 डबे, आणि त्यामुळे बॅग जड होते. शिवाय पाण्याची बाटली, औषधही असतात माझी. त्या बॅग जड झाल्यामुळे ना खांदा दुखायला लागलाय माझा काही दिवस झाले. नंदू मला म्हणतोय की आपण तुला एक सॅक घेऊया, पण मलाच वाटत होतं की ते अगदी लहान मुलीसारखं दिसेल. पण ही सॅक छान आहे हो ना नंदू? थँक्यू. वापरेन मी ही सॅक. घालून बघू. वा 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 नंदुराव, वा छान. बायकोला अगदी उपयोगी पडेल असं गिफ्ट घेऊन आला. वहिनी तुम्ही ठेवू? चित्रगुप्त महाराज, नाही येत ना चित्रगुप्त महाराज? चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज. काय झाली तिथली सगळी तयारी झाली? सगळी तयारी झाली. आता असं कर, तू आनंदीला घे आणि लवकर निघित. आता कुठे जाऊ मी? आता तू रोषणाई केली असेल ना, ती काळोख झाल्यानंतरच दिसेल, आता थोडी दिसणार आहे. आम्ही जाऊ, नंतर जाऊ. नाही नाही, तसं नाही. तुम्ही तिथे पोचस्तवर ना होईल काळोख. जा जा. बरं ते ठीक आहे, आम्ही जाऊ. हे बघ आनंदीसाठी अर्थातच. छान आहे ना? छान आहेत. आनंदीला खूप छान दिसतील. एकदम परफेक्ट साईज आहे. तू हे असंच घेऊन जाणार आहेस? गिफ्ट रॅप वगैरे करणार नाहीयेस का? तुला जमेल का? नाही तर मीच करते. थांब. नाही 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 नाही, मला कळलं. मी करेन, व्यवस्थित करेन. डोंट वरी. करशील ना? चल निघ लवकर. आणि तुला लवकर निघायला हवं. तुला ते गिफ्ट रॅप पण करायचं आहे ना. जा ना लवकर. एक मिनिट, मुहूर्त नाही ठरलाय की आत्ताच जायला पाहिजे. जाईन मी, म्हटलं तुला. नाही रे, मुहूर्त नाही रे. फक्त राहू इथे यायला नको. राहू? नाही काही नाही. तू जा ना लवकर. निघ ना. बरं ठीक आहे. गिफ्ट रॅप नीट कर. हा करतो. लवकर निघ, लवकर निघ. हो. थँक्यू. आता हे चित्रगुप्त महाराज नेमकं काय करणार आहेत कोणास ठाऊक. नाही, काही झालं ना तरी ती मुलगी राघवच्या आयुष्यात यायला नको. त्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. केलं पाहिजे मी काहीतरी. त्या मुलीला थांबवायला पाहिजे. अगं जा, बोल त्याच्याशी. काही हरकत नाही, आपलंच घर आहे. जा बघू. जा, बोल बोल बोल. गप्पा मार त्याच्याशी. मैत्रीण आहेस ना तू बालपणीची. हे बघ, ते शेवटची खोली आहे त्याची. जा जा. तुम्ही चला आपण फराळाचं करूया. हो की नाही? या. सॉरी. हाय. हाय. ते ऍक्च्युली काकूंनी सांगितलं की आज जा आणि बोल राघवशी. आई म्हणाली असं? हा नाही, बरोबर आहे. पूनम, आय एम एक्सट्रीमली सॉरी. काय की तुम्ही घरी आलात, पण नेमकं बघ ना, मला भेटायला, तुमच्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. नाही, इट्स ओके. आपण आता बोलूयात का? बोल ना, बोल. कसं चाललंय? छान चाललंय. म्हणजे हेच, घर, काम, ऑफिस, धकाधकीचं जीवन. तू सांग. सेम. अँड यु नो व्हॉट, आपल्या दोघांचं आयुष्य अगदी सिमिलर सुरू आहे. म्हणजे तेच ते की लग्न, मग मुलं, मग एकटेपणा. काय बाई आहे ही? चल, नको थांबूया इथं. चल. काय झालं? आई आपल्यावर वाटेल ते आरोप करून घेऊन मी इथून जाणार नाहीये. अगं त्या काय बाईच्या नादाला लागतेस? आज काय गोंधळ घालून ठेवलं ते पाहिलंस ना तू? हो, तेच त्यांना कळायला पाहिजे. अगं, अरे देवा, आता कोण? तू? हो, मी. तुम्ही आज जे काही खोटं बोललात ना,
त्यावर तुमच्या मुलाचा विश्वास बसला असेल किंवा नसेल, पण हे फार काळ तुमचं खोटं टिकून राहणार नाहीये. आणि तुम्ही तुमच्या सुनेला जी काही वागणूक देताय ना, ती आज ना उद्या त्याच्या समोर येणार. मी काय केलंय याबद्दल तुला काय वाटतंय हे मला अजिबात महत्वाचं वाटत नाही. पण तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता हे मला महत्वाचं वाटतं. ही गोष्ट जर बाहेर पडली ना, तर लोक माझ्यावरही बोटं उचलतील. आणि कुठल्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की मी अशी बाई आहे की एका बाईचा संसार मोडीन? तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही ही जी काय फसवणूक करत आहात ना, ते कधी कोणासमोर येणारच नाही? हा, जगातल्या सगळ्या बायका तुमच्यासारख्या नसतात सुलक्षणाबाई. एखाद्याचा आनंद हिरावून मला संसार थाटण्यात काही इंटरेस्ट नाही. तुमच्या सुनेला मूल होऊ शकत नाही म्हणून हे प्रयत्न चालू आहेत ना तुमचे? पण हेच नातू नातू करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या हातच्या मुलाला गमावून बसाल, असं काही करू नका. सोन्यासारखी सून आहे ना, मग तिला जपा. काय बाई आहे ही. शुभ दीपावली. देव करो तुम्हाला भरभरून बुद्धी दे.